दरवर्षी हळद लावता तुम्ही? 3 वर्षापासून. कोणाला विचारून लावता? रामदारांना. हो. 1.25 किलो भंडारा जेजुरीला उधळल्याशिवाय मी हळद विक्री सुरू वाह, करतो क्या बात आहे. दरवर्षी. जर गावठी तूप असेल तुमच्याकडे, त्या तुपामध्ये कालून तुम्ही जर रोज चाटण जर घेतलं त्याचं, तर हळद ही तुपामध्ये सगळ्यात बेस्ट लागू होते. आणि त्याच्यासारखं जगामध्ये कॅन्सरचं औषध नाही आहे. कारण कॅन्सर झाल्यावरती मोफत उपचार करणारे भरपूर हॉस्पिटल आहेत, चॅरिटेबल संस्था आहे. कॅन्सर होऊ नये म्हणून सरकारने काय करायला पाहिजे? प्रयत्न करायला पाहिजे. आणि तो प्रयत्न चिंतामण पाटील करताय म्हणून टाळ्या वाजवा आपण त्यांसाठी. तुम्ही म्हणाल चिंतामण पाटीलच काय प्रयत्न करताय? अख्खा महाराष्ट्र, अख्खा देश हळद पिकवतोय. ही हळद स्वतःला वाचू शकत नाही, ती तुम्हाला काय वाचवणार आहे? आणि म्हणून हळद नाही वाचवत तर निरोगी हळद वाचवते. तुम्ही नुसती विषमुक्त हळद नाही पिकवली, तर गेले 3 वर्ष तुम्ही कोणती हळद पिकवताय? वैदिकची हळद. एसीटी वैदिक. वैदिक म्हणजे औषधी हळद. तुमचे आभार याच्याकरता मानतो की तुम्ही 3 वर्षापासून अशी हळद नुसती पिकवत नाही आहे, तर तुम्ही ती घरोघरी जाऊन वाटताय. विकतोय हा भाग वेगळा आहे. आणि आपल्या हळदीमध्ये डुक्कर घुसत नाही ना, माणूस घुसत नाही ना, जनावर बी घुसत नाही. फक्त राम सरन तुम्ही हो. किती वर्षापासून येत आहे? 15-20 वर्ष झाले. तुम्हाला आठवतं किती वर्षापासून येत आहे? त्या बायांना काय सांगितलं जर मी मेलो आणि जर तुम्ही चोरीच्या उद्देशाने शेतात घुसल्या, मी एकाला सोडणार, एकेकाच्या छाताड्यावर कुदून बसेल. काय एस.सी.टी. वैदिक शेतकरी चिंतामण पाटील, नरडाणे, शिरपूर, धुळे, हळद 3 एकर 3 वर्षापासून 3रं वर्ष. 3रं वर्ष. आणि लोक 1 वर्ष टिकत नाही, तुम्ही 3 वर्ष टिकले का? माझी जमीन हळदीपासून खराब होत नाही. जे केमिकल आहे, रासायनिक खतापासून किंवा केमिकल शेतकऱ्याच्या जमिनी खराब होतात. हा. माझी जमीन खराब होत नाही. त्यांना इथे पाठवलं माती परीक्षण करता. बर. एकदम ओके आवाज. वय 72, आता 73 झालं. 73 रे. नाही, मला वाटलं वय एकत्रच राहिले काय? नाही, कमी करायला लागले 70. कमीच कराल तुम्ही. तुम्ही हळद लावल्यापासून माणूस तरुण होऊ राहिला. हे खोटं नाही. पूर्वी कपाशीला ज्यावेळेस ते यायच्या कामाला, हा. तेव्हा पैसे द्यायची वेळ यायची, हा. तेव्हा तुम्हाला उत्पन्न तर काहीच नाही, काहीच पण पैसे द्यावा लागायचे. बरोबर. हा? घरून टाकावं लागायचं. हो. आणि आज तुम्हाला पैसे कमवताय म्हणजे याला किती आनंद होतो. बरोबर. 18 ते 20,000 रुपये मजुरी झाली नुसती हळद वा वा करायची. वा वा, क्या बात आहे. विचारा तुमची मजुरी भरपूर वाढव, तुमचं उत्पन्न नाही वाढव. हा, मग तेच विचारतो मी. आता ट्रॅक्टर टिलर मारतोय तर ट्रॅक्टर डायरेक्ट उभं राहून जातो, एवढं टिलर बसून जातो. खाली हो. म्हणजे असं दबवतो खाली. नरम होऊन गेलं. टिलर म्हणजे ट्रॅक्टर उभं राहून जातो. 3 वर्षापूर्वी तेव्हा. ह्या वर्षी उत्पन्नाचं काय गणित आहे? कसं काय आहे? उत्पन्नाचं गणित पहिल्या वर्षापेक्षा थोडं कमी आहे. हा, पहिल्या वर्षी किती निघालं? वर्षापेक्षा जास्त आहे. पहिल्या वर्षी किती निघालं? 42 क्विंटल झालं होतं. 42 क्विंटल. मागच्या वर्षी मागच्या वर्षी 65 क्विंटल झालं होतं. 65 क्विंटल झालं होतं. या वर्षी 35-40 आसपास येईल. आज परत 40च्या आसपास आहे. आसपास येईल. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला, मग तुम्ही लागोपाठ वापरताय, मग का बरं उत्पन्न घटलं? बरोबर आहे की नाही? तुम्हाला क्वालिटी कशी वाटते यावर्षी? सुंदर आहे. दरवर्षाप्रमाणे दरवर्षापेक्षा चांगली आहे. दरवर्षापेक्षा क्वालिटी चांगली आहे. चांगली फक्त ॲव्हरेज उत्पन्न निघतंय. मागच्या वर्षी जे कंद होते हा. बारीक होते, या वर्षी मस्त कंद जे लावतील ना, मागच्या वर्षी आपण त्यांचं बेसल डोस कल्याण बी टाकले नव्हते जास्त. हा. मागच्या वर्षी बेसल डोस किती कमी केले आपण? की पहिल्या वर्षी किती झाले? 40 क्विंटल विकली. 42 क्विंटल. टोटल आकडा 10 पर्यंत गेला होता. हा. मागच्या वर्षी किती विकली? 65. हा, 65 विकली. आकडा किती पर्यंत गेला? 15-16 पर्यंत गेला. हा, 15-16. 15-16. तुम्ही आकडा नको विचारत आहो, मी चक्कर मापडी आज पहिले सांगेल तुम्ही. फक्त तुम्ही विचारला एसटी वैद्यचा प्रत्येक शेतकरी पैसे सांगताना त्याला भीती वाटते. तासामध्ये 1.5 क्विंटल 1 क्विंटल 1.25 क्विंटल एका तासामध्ये संपते तिथं गेलं. 300 रुपये किलो प्रमाणे. हळद विको अगर नको विको, पण मला तुम्हाला सर्व शेतकरी बांधवांचं दर्शन घडलं, प्रत्येकाचे अनुभव मला ऐकायला मिळाले. बंधूंनो, राम सर ही व्यक्ती नाही, राम सर हे विचार आहे, राम सर हे तत्वज्ञान आहे, राम सर ही क्रांती आहे. आणि राम सरांचं स्वप्न आहे की माझा प्रत्येक शेतकरी सुखी आणि संपन्न व्हावा. म्हणून ते दिवस आणि रात्र आपल्या सगळ्यांचे सेवे करता, ना पाणी पिता दिसत नाही, जेवण करताना दिसत नाही, कोठेही भेटले किंवा प्रसन्न व्यक्तिमत्व आपल्या समोर आहे. मी 3 वर्षापासून हळद पिकावर संपूर्ण तयार एसीटी तंत्रज्ञान वापरतो आहे. ही जी हळद आहे, ही हळद एकदम आयुर्वेदिक औषधी गुणधर्मयुक्त आहे. तर 12 महिन्यामध्ये आमची हळद खराब झाली किंवा याच्यात काही तुम्हाला इफेक्ट आढळला तर आम्ही तुमचे पैसे फोन पेने परत करू, हळद तुम्हाला फुकट. पण मला असं एकही माझी मायबावली वापरत सगळे हळद, आणि ज्यांना समजते की हळद चांगले 40 वर्षापूर्वी 50 वर्षापूर्वी जी गावरान हळद दिली होती, जी रामदराच्या पूर्वी मी तयार केली,
आणि कंटाळून गेलो होतो कापसाला, म्हणून मी हळद लावायचा निर्णय घेतला आणि मला नेमकं राम सरांची छत्रछाया भेटली आणि मी संपूर्ण महाराष्ट्रातच नाही तर गुगल आणि ते काय तुमचं व्हॉट्सअप युट्यूबच्या माध्यमाने संपूर्ण भारतभर त्या हळदीचा प्रचार करत आहे. तुम्हाला कधी हळद संपली आणि पाहिजे असेल तुम्ही आमचा फोन नंबर टाकीला कळवा, आम्ही तुम्हाला पोस्टाने कुरिअरने ती पाठवायची व्यवस्था करतो. धन्यवाद सांगतो. तसंच ठेवलं ते. हा. पण तुम्ही हे साफ कसं करता हे मशीन मध्ये घालता? नाही ते ऑटोमॅटिक साफ होऊन जाते. नाही असं कसं काय होतं? असं नाही होणार ते. हा जो पाला आहे ना, हा पाला आता 2-2.5 महिने मृतावस्थेमध्ये पडेल. बरं, सुप्त अवस्थेत. सुप्तावस्था, हा त्याला सुप्तावस्था म्हणतात. मग त्याच्यानं त्याच्यावर पाणी मारलं की हा पाला आपोआप निघून जातो, लावणीच्या वेळेला तयार होतो. अच्छा. पण प्रत्येक गट्टूचा पाला काढायला काही भागत नाही. आणि हा माल आणि हा मालात फरक काय असतो? काही नाही. ही शेंग आहे, ही शेंग आहे अच्छा, बाहेरची शंका आणि हा कांदा आहे. बरोबर बरोबर. कंद तुम्ही कंदाचा सेट ठेवता. हो. आणि याच्यापेक्षा या कंदाला जर आपण लागवड केली ना हा. तर याचे फुटवे जास्त फुटतात. बरं, लावला तुम्ही काय होता? कंदच होता. कंद लावतो. तोच कंद परत सेफ आहे. हो, यावर्षी कंदाची वाढ चांगली झाली उलट मागच्या वर्षी. म्हणजे लावलेला कंद हो हो. तो बाद नाही झाला. नाही पण तो बाद होतो लोकांचा. नाही तर पहिला जो आता लावलेला आहे ना तो बादली होत, पण आता जो आपल्या लावतो ना शेतातली आपण, बाद होत. बाद होतो आणि नवीन दुसरा कंद येतो हेच त्यांना म्हणतो मी. हा. पण ते ऐकते कुठे ते? नाही, नाही, तो आता जो हो, सर. चिंतामणी पाटील होती. तो कंद सुद्धा दाखवतो. आता जो लावला ना तो आहे ना एकदम खराब होतो तो, म्हणजे बाद होऊन जातो तो. एकाच्यात आहे नाही का बा? हा. शेतकरी मित्र, सालाबाद प्रमाणे वर्ष तिसरे हो, चिंतामण पाटील आणि हळद. दरवर्षी हळद लावता तुम्ही? 3 वर्षापासून कोणाला विचारून लावता? रामदारांना. हो, त्या माऊलीला विचारायला पाहिजे. हळद लावायला विचार कोणाला पाहिजे? घरात विचारायला पाहिजे. बरोबर. तर तुम्ही शेतातल्या हळदीबद्दल बोलताय, मी अंगाच्या हळदीबद्दल बोलतोय. हा, हा, असं म्हणून असं झालं ते. हरकत नाही. आता जेजुरीला गेल्या होता तुम्ही, लावताच की नाही भांडारा? हो. आणि हे आधी 1.25 किलो भंडारा जेजुरीला उधळल्याशिवाय मी हळद विक्री सुरू वाह, करतो क्या बात आहे. दरवर्षी. आणि मी जे बोललो ना तुम्हाला हळदीबद्दल, हा. का प्रत्येकाने दरवर्षी हळद लावली पाहिजे. त्याची कशाकरता लावली पाहिजे? ते शरीराला निर्जंतुक करते. बरोबर आहे की नाही? आपण जसं उठणं लावतो दिवाळीला, उठणं आपण सुगंधित करण्यासाठी लावतो, बरोबर. तसं आपण हळद आपल्या शरीराला निर्जंतुक करण्यासाठी, जेवढे त्वचेचे आजार आहे ते सगळे हळदीने बरे होतात. हे आपल्याला माहितीच नाही आहे की नाही? आपण दह्यामध्ये जर टाकली, वैदिकचं जर मिल्कचं जर दूध असेल त्याचं दही बनवा किंवा दुधामध्ये घ्या, हळद मिक्स करा आणि ते मिक्स करून तुम्ही तुमच्या अंगाला पूर्ण लेप लावा, चांगल्यापैकी मालिश करा आणि मग आंघोळ करा मस्तपैकी. तुमच्या शरीराच्या सगळ्या अशुद्धी निघून जातील. आपण आतून पितो, ते आतून आपली इंद्रिय स्वच्छ करते आणि आतून कॅन्सरचा त्रास काय करते? नष्ट करते. तसे ती बाहेरून सुद्धा तुमच्या सर्व बाहेरचे जे काही इन्फेक्शन आहे त्याला पण काय करते? दूर करते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आपण जे जुनी गोष्ट ऐकली की पी हळद आणि हो गोरी. तर असं आहे, गोरी म्हणजे रंगाबद्दल नाही, ते चमक. तुम्ही ज्यावेळेस हळद पिता, तुम्ही दररोज संध्याकाळी जर दुधाबरोबर थोडीशी हळद जर पिले चमच्याभर, किंवा सगळ्यात बेस्ट जर गावठी तूप असेल तुमच्याकडे, त्या तुपामध्ये काढून तुम्ही जर रोज चाटण जर घेतलं त्याचं, तर हळद ही तुपामध्ये सगळ्यात बेस्ट लागू होते. त्याच्यामधलं जे कर्कुमिन आहे ते खूप प्रभावी आहे आणि त्याच्यासारखं जगामध्ये कॅन्सरचं औषध नाही आहे. कर्क्युमिन जे आहे त्याचे एकमेव असं औषध आहे जगामध्ये कॅन्सरवर रोध करणारं, तेवढं एकच आहे. आणि आजच्या काळामध्ये कॅन्सर सर्वात काय आहे? भयानक आहे. भयंकर आहे. बरोबर आहे ना? आणि कॅन्सर झाल्यावरती मोफत उपचार करणारे भरपूर हॉस्पिटल आहेत, चॅरिटेबल संस्था आहे का नाही? मग त्या काय म्हणतात, कॅन्सर होऊ द्या मग आमच्याकडे या. कळतं का तुम्हाला? कारण त्यांना सरकारकडून काय मिळतं? अनुदान मिळतं. तर ठीक आहे, ते पण गरजेचं आहे. आपण इथे काय वाईट काम नाही आहे, परंतु याच्यापेक्षाही वेगाने ताकदीने कॅन्सर होऊ नये म्हणून सरकारने काय करायला पाहिजे? प्रयत्न करायला पाहिजे. आणि तो प्रयत्न चिंतामण पाटील करताय म्हणून टाळ्या वाजवा आपण त्यांसाठी. तुम्ही म्हणाल चिंतामण पाटीलच काय प्रयत्न करताय? अख्खा महाराष्ट्र अख्खा देश हळद पिकवतोय. नाही, त्याची हळद जमिनीमध्ये सडते. जी हळद स्वतःच सडते ती दुसऱ्याला सडवण्यापासून काय वाचवणार आहे? आणि कॅन्सर म्हणजे सडण्याचा आजार आहे, लक्षात ठेवा.
शरीर सडतं तुमचं, बरोबर आहे की नाही? बरोबर मग जी हळद स्वतःला वाचू शकत नाही ती तुम्हाला काय वाचवणार आहे? बरोबर. आणि म्हणून हळद नाही वाचवत तर निरोगी हळद वाचवते. आणि लक्षामध्ये विषमुक्त हळद वाचवते. कर्कुमिनची लेवल स्वस्थ सुदृढ जी हळद असते तीच तुम्हाला काय करू शकते? कॅन्सरपासून वाचू शकते, आजारांपासून वाचू शकते. तिचेच औषधी गुणधर्म आपल्याला मिळू शकतात. आज तुम्ही नुसती विषमुक्त हळद नाही पिकवली तर गेले 3 वर्ष तुम्ही कोणती हळद पिकवताय? वैदिकची हळद पिकवताय. ACT वैदिक वैदिक म्हणजे औषधी हळद. ही औषधीच आहे, हळद ही औषधीच आहे, पण तिचे औषधी गुणधर्म आम्ही संपून टाकले. आज तुमचे आभार याच्याकरता मानतो की तुम्ही 3 वर्षापासून अशी हळद नुसती पिकवत नाही आहे, तर तुम्ही ती घरोघरी जाऊन वाटताय. विकतोय हा भाग वेगळा आहे, पण तुम्ही ती वाटताय आणि अशा भावामध्ये त्यांना कुठेच औषध मिळणार नाही. लक्षामध्ये ती औषध तुम्ही घरोघरी पोहोचवताय, बरोबर आहे ना? तर आज हे तुमचं कितवं वर्ष आहे? 3रं वर्ष. 3रं वर्ष आहे. सुरुवात कशी झाली? पहिल्या वर्षी ती कपाशी लावायचो, ह्याच बाया होत्या हे सगळ्या बाया कपाशी वेचायला, म्हणजे हा. बोंड आळी पडायची, हा. ते बोंड सडकं निघायचं. बरोबर. त्या बायांना ते वेचायला त्यांच्या हात आग मारायचे. कशाचे? ते कपाशी वेचायची, बर बर ते हा. फवारा मारणं, तरी ती माशी पडणं, बोंडाळी पडणं, कापूस बरोबर, निघायचा बरोबर. आणि व्यापारी बी घ्यायला आला का तो नाटक करायचा. बर बर काय काय पोळे पडून जाताना बोनाळीमध्ये. हां हां कंटाळलो मी. जवळजवळ 11-12 वर्ष लागोपाठ कपाशी लावली, जशी आता हळदवर हळद लावतो. बर बर तुम्ही त्याच्यामुळे- तसे शेतकरी नाही, तुम्ही तसे नोकरीला होते. मग इरिगेशन लावतो मी रिटायर तुला. झाल्यावर तुम्ही शेती करायला लागले तर शेतीमध्ये काही नाही, जमलं नाही? मी ड्युटीवर असताना नाही शेती करत करतो. मी होते. जवळजवळ 1984 साली शेत घेतलं. किती मध्ये घेतलं सर हे शेत? हां 30,000 हे शेत 30,000 6,500 रुपयाचं बिघे, 30 गुंठे. आज 3 करोडचं होऊन गेलं ते काय? शेत. वा 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 क्या बात आहे. किती वर्षापासून येत आहे? 15-20 वर्ष झाले. तुम्हाला आठवतं किती वर्षापासून येत आहे? माझ्या माहितीवर कमीत कमी 15 वर्षाच्या पुढे. 15 वर्ष. हो. अच्छा, लग्न करून आले तेव्हाच आलेले तुम्ही इथं? हा तेव्हापासून येत आहे. त्याच्यात ही बाई सगळ्यात सिनियर आहे आमची कलाबाई, सगळ्यात या संगीताताई. तसे कामाला इकडे येत आहे बाबांकडे. बर मग तुम्ही आणि- इथं काय पिकत होतं? किती पिकायची ती? मकी, कापूस, हा सगळं बाजरी, ज्वारी. पण आता हे सुरुवातीला जे पिकं होते ना सर, हा, हा. बाजरी होती, ज्वारी बर, बर. होती, मग वायवन कापूस होता. बर, बर. मग त्याच्यानंतर हायब्रिड कापूस आला. बर. तेव्हापासून त्या बाया काम करतायत. तेव्हापासून येत आहे. आता कधी मक्की या शेतामध्ये लावला हा ते एका रात्रीमध्ये सगळे डुकर साफ करून देतात. आणि आपल्या हळदीमध्ये डुक्कर घुसत नाही ना, माणूस घुसत नाही ना, जनावर बी घुसत नाही. फक्त रामसरन तुम्ही. हो बरोबर. आणि व्याई तर आपला माल येतो ना. त्या बायांना काय सांगितलं सर मी, जर मी मेलो आणि जर तुम्ही चोरीच्या उद्देश आणि शेतात घुसल्या, मी एकाला सोडणार, एकेकाच्या छाताड्यावर कुदून बसेल. जिंतावर तर नाही, पण मेल्यावर बी नाही. हा काय SCT वैदिक शेतकरी चिंतामण पाटील, नरडाणे, शिरपूर, धुळे, हळद 3 एकर 3 वर्षापासून 3रं वर्ष. 3रं वर्ष. आणि लोक 1 वर्ष टिकत नाही, तुम्ही 3 वर्ष टिकले का? 5 वर्ष तुम्ही सांगितलं पहिल्या वर्षी 5 वर्ष लावा म्हणे, 5च वर्ष लावा, सोडणार नाही. अच्छा, पुढे बघू काय होतं. कमिटमेंट, कमिटमेंट. वचनबद्धता. हो. वा क्या बात आहे. तुमच्यासारखे निष्ठावान लोक. कारण सर ते सांगतो, माझी जमीन हळदीपासून खराब होत नाही. बर जे केमिकल आहे, रासायनिक खतापासून किंवा केमिकल शेतकऱ्याच्या जमिनी खराब हा. होतात. माझी जमीन खराब होत नाही. बर. त्याच्यातलं जे काही आहे, मी आपल्या कल्पेश सरांनी तुषार सिंग राजपूत म्हणून आहेत शहाजाचे, त्यांना इथे पाठवलं माती परीक्षण करता. बर एकदम ओके अहवाल. हळद तुम्ही विकताय गेल्या 3 वर्षापासून, हो. बरोबर आहे ना? हो. आता मला सांगा, तुमचं वय 72, आता 73 झालं. 73 आहे. म्हणजे मला वाटलं वय 71 राहिले काय? नाही 73 आहे. हा कमी करायला लागले 70. कमीच कराल तुम्ही. तुम्ही हळद लावल्यापासून माणूस तरुण होऊ राहिला. तरुण. हे खोटं नाही. हा एनर्जी किती वाढली आहे का नाही? बरोबर आहे. तुम्ही मला सांगा, तुम्ही पाहताय बाबांना, बाबा 2-3 वर्षामध्ये तरुण झाले का म्हातारे झाले? पण आता किती उत्साह वाढला नाही? उत्साह किती वाढलाय आता? नाही वाढला आणि का? सगळ्यांची माझी अगदी घरासारखे संबंध आहेत. नाही पण त्यांना ह्याच्या- रागवून नाही, घ्या. आता पूर्वी कपाशीला ज्यावेळेस ते यायच्या कामाला, हा. तेव्हा पैसे द्यायची वेळ यायची, हा. तेव्हा तुम्हाला उत्पन्न तर काहीच नाही, पण काहीच पैसे द्यावा लागायचे. बरोबर. टाकावं लागत हा? घरून टाकावं लागत घरून टाकावं हो. लागायचं. आणि आज तुम्हाला पैसे कमवताय म्हणजे याला किती आनंद होतो. बरोबर आहे ना. फरक पडतो का नाही? हा मग काम बी जास्त मिळतं आज याच्यामध्ये. आमची 18 ते 20 हजार रुपये मजुरी झाली नुसती वा हळद वा काढायची. वा वा क्या बात आहे.
विचारा. तुमची मजुरी भरपूर वाढव आणि तुमचं उत्पन्न नाही वाढव. 300 रुपये रोजाने लावलंय मी त्यांना. वा वा, 300 रुपये रोज देताय. हो, एवढ्या उन्हात त्या बी काम करतात, मी त्यांच्या बरोबर उभा राहतो. वा वा वा, हे तुम्हाला एक सांगू का, हा. हे श्रीमंतीचं लक्षण आहे. तुम्ही आता जे बोलले ना, बरोबर हे चांगल्याला कळलं नाही. नाही. जो रोजगार उपलब्ध करतो तो देव माणूस राहतो, लक्षात ठेवा. हे नेहमी अंडरलाईन करून ठेवा. आणि त्यांना सांगितलं लावणीपासून तर निन्नीपर्यंत सगळं तुम्हीच तुमचं बघा. कुटुंब बघा, माणसाने दुसऱ्याला कष्ट करायला संधी दिली पाहिजे. इथं आजकाल असं आहे का तुम्ही लोकांना दान धर्म करता, त्यापेक्षाही रोजगार दान करा पहिला. रोजगार दान केल्याने माणूस आईत खाऊ बनत नाही. माणसाचं शरीर कष्ट करतं, त्याला कधी मान खाली घालायची वेळ येत नाही आणि तो कधी गुलाम बनत नाही. जी माणसं फुकट देता ती लोक गुलाम बनवता, लक्षात ठेवा. तेव्हा फुकट नको आहे आम्हाला, आम्हाला आमच्या कष्टाचं पाहिजे. बरोबर आहे की नाही? आणि म्हणून कष्टाचं देणारा माणूस हा देव माणूस राहतो, लक्षात ठेवा. आणि फुकट देणारा आहे ना, हा माणूस देव माणूस होऊ शकत नाही. जनावर सुद्धा फुकट खात नाही, हे झाड सुद्धा फुकट खात नाही, काहीतरी देत राहतं. मग आपली पण भूमिका आहे द्यायची. जो माणूस रोजगार देतो तो बघा, त्याला सरकारसुद्धा सन्मान करतं. बरोबर आहे की नाही? म्हणजे आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे का श्रीमंत व्हायचं असेल तर लोकांना रोजगार द्या, लोकांना नोकऱ्या द्या, लोकांच्या हाताला काम द्या. आणि जो काम देतो त्या कामाचं योग्य दाम देतो तोच दामोदर आहे. काय वाटतं, त्यांची शेतीमध्ये काही बदल झाला आहे का? तुम्ही काम करता एवढ्या दिवसापासून, 3 वर्षापासून. 3 वर्षापूर्वी यांची मातीचे ढेकळं कसे होते? कडक वाटायचं, निंदायला यायचं. हां, मग तेच विचारतो मी. लागायचं नाही. आता नाही, आता भरपूर. आता ट्रॅक्टरने टिलर मारतोय तर ट्रॅक्टर डायरेक्ट उभं राहून जातो, एवढं टिलर बसून जातो. खाली हो, म्हणजे असं दबवतो खाली. नरम होऊन गेलं. टिलर म्हणजे ट्रॅक्टर उभं राहून जातो. 3 वर्षापूर्वी तेव्हा नाही, आहे बडे बडे लेकडे निघायचे. खाट आहे सारखं. एकदा त्यांनी बैल टाकलेलं ताकद नव्हती माणसाची, आबान त्या बांधली. निघायचं नाही, इतकी कडक होतं. एवढं कडक झालं होतं. एकदा बैल टाकलेला होता. आता हे शेंगांचं हे असं ढेकाळ उपटलं की डायरेक्ट मोकळं होतं ते. हे ना, ओके. म्हणजे याच्यामध्ये जी माती येते ती लगेच निघून जाते. ओके, म्हणजे मातीत बदल झाला, मतीमध्ये बदल झाला, विचारांमध्ये. बरोबर. बरोबर आहे की नाही? आता प्रगतीचे विचार यायला लागले. आता तुम्ही यावर्षी काय काय केलं सुरुवातीला? सुरुवातीला तेच मग लावणी झाली, हां, 1 महिन्यानंतर उगवण झाली. बरोबर उगवण झाल्यानंतर पहिला डोस दिला. बरोबर. इकडे थोडंसं माझं कल्पेश पहिला झाला. बेस काय दिला? पहिला बेसल डोस पहिला बेसल डोस कृषी अमृत. किती बॅगा? ते मला वाटतं 20 बॅगा होत्या. 20 बॅगा. 20 बॅगा होत्या. 20 बॅगा कृषी अमृत. हां, RNPH ते बी 3 असतील. 3 किलो. नंतर दुसऱ्याला ते SSM आणि कृषी RNPH किती टाकलं दुसऱ्याला? हा, 3 त्यांनी 3 किलो आणि 600 ग्रॅम मध्ये 3 अच्छा, म्हणजे 1800 आणि 3 म्हणजे 4 किलो आणि 800 ग्रॅम. मग असं झालं ते 4 किलो 800 ग्रॅम RNPH 3 एकरला. त्याच्यानंतर 20 बॅगा एकरी हां. का सगळ्या मिळून? नाही कृषी अमृतच्या टाकले. टोटल 20 बॅगा. एकरी तुम्ही 7 बॅगा टाकल्या, बरोबर. 3 एकरला 20 बॅगा कृषी अमृत टाकल्या, 4800 RNPH टाकलं, SSM किती टाकलं? 2 एकर 6-6-2-2. 6-6-2-2 एका एकरला 2-2 दिलेलं आहे. अच्छा, 2-2 1-1 दिलेलं हो, आहे. 2-2. म्हणजे 6-6-3-3 झालं ते. 6-6-2-3-3 तुम्ही RNPH सर. दिले, SSM सर मिक्स केलं सगळं. माझ्या एसीटीच्या स्टॉपने मला ज्या सूचना दिल्या ना त्या follow केल्या. त्याप्रमाणे मी टाकल्या. तसं नाही, पण काय फॉलो केलंय ते? तिथलं म्हणून डोका मला हात नाही. हा, चांगले किती टाकल्या? चिंतामणी नाव मला- चुकीचं ठेवलंय तुमचं. हा? चिंतामणी नाव नाही पाहिजे तुमचं. मग ही हा, शांतमणी. गाडी भरून आणायची, माणसांना काढून करून द्यायचं आणि टाकून द्यायचं. 3 बेसल डोस झाले यावर. हो. बर, मध्ये काय सॉइल चार्ज किती सोडलं? साहेब 20-25 लिटर सोडला असेल. पहिले 20 आणलं होतं, मागून 5-5च्या बॅगा आणल्या. 2 कॅन आणल्या. हा. बर, 5-5 म्हणजे 30 लिटर गेलं. आणि त्याच्यामध्ये ते काही न्यूट्री आहे, ते काही त्याचे नाव मला येत नाही ती बाकी. ट्रीटमेंट केली. अच्छा, LSQच्या किती केल्या? RNPH चे त्यावेळी 3-4 ट्रीटमेंट ठिबक मध्ये, ते 3-4 ट्रीटमेंट केलं. तुम्ही जर RNPH जर बेसल डोस टाकले 3 तर तुम्हाला RNPH ची शिलाजीत करायची गरज नाही. नाही. मग LSQच्या ट्रीटमेंट जास्त करायच्या. आलं लक्षामध्ये? बेसल डोस ज्यावेळेस मिळतो तेव्हा फक्त मग त्याला वरची ताकद द्यायची. हे बघा, निमिरच राहिली. सगळ्यात मोठे लाभार्थी माझ्या साईड. आता ह्या वर्षी उत्पन्नाचं काय गणित आहे, कसं काय आहे? उत्पन्नाचं गणित पहिल्या वर्षापेक्षा थोडं कमी आहे. हा, पहिल्या वर्षी किती मागच्या निघालं? वर्षापेक्षा जास्त आहे. पहिल्या वर्षी किती निघालं? 42 क्विंटल झालं होतं. 42 क्विंटल. मागच्या वर्षी ते मागच्या वर्षी 65 क्विंटल झालं होतं. 65 क्विंटल झालं होतं. या वर्षी 35-40च्या आसपास येईल. आज परत 40च्या आसपास आहे. आसपास येईल. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला, मग तुम्ही लागोपाठ वापरताय, मग का बरं उत्पन्न घटलं? बरोबर आहे की नाही? हा. मुद्दा काय राहतो
क्षेत्र किती आहे 3 एकर 3 एकर आणि आपण बेसल डोस टाकला 1.5 एकरचा हा. बरोबर आहे की नाही म्हणजे एकरी 10 ते 12 बॅग कृषी अमृत पाहिजे हा. म्हणजे दुप्पट हा. आणि RNPH एकरी 3 किलो पाहिजे तर याला 9 किलो झालं पाहिजे बरोबर. बरोबर आहे ना आणि SSMचं पाकिट जे आहे ते साधारणतः याला 3 एकर आहे म्हटल्यावर 4 2 2 12 12 4 म्हणजे साधारण 12 12 3 3 तरी जायला पाहिजे थोडक्यात आपण याच्यामध्ये बेसल डोस जे म्हणतो आपण बेसल डोसमध्ये आपण थोडीशी बचत केलेली आणि ते आपण नेहमीच करतो सगळे बरोबर आहे की हा, नाही मग. त्याच्यामुळे आपल्याला ॲव्हरेज पण तसंच मिळतंय बरोबर आहे की नाही तुम्हाला क्वालिटी कशी वाटते यावर्षी सुंदर आहे दरवर्षाप्रमाणे दरवर्षीपेक्षा चांगली आहे. दरवर्षापेक्षा क्वालिटी चांगली आहे चांगली फक्त ॲव्हरेज उत्पन्न निघतंय मागच्या वर्षी जे कंद होते हा. बारीक होते हम्म. यावर्षी मस्त कंद जे लावतील ना, मागच्या वर्षी आपण त्यांचं बेसल डोस कल्याण बी टाकले नव्हते जास्त आहे. हा. मागच्या वर्षी बेसल डोस किती कमी केलं ते आपण कमी केलं फक्त म्हणजे SSM टाकलं होतं तण जास्त झालं होतं ते दिवाळीच्या टायमाला बरोबर. पाऊसही जास्त झाला बरोबर. मग टाकलं त्याच्यामुळे एक 2 टाकले होते एक बेसल डोस्टर लावला या पहिल्या वर्षी किती झाले 40 क्विंटल विकली 42 क्विंटल टोटल आकडा 10 पर्यंत गेला होता हा. मागच्या वर्षी किती विकली 65 हा 65 विकली आकडा किती पर्यंत गेला 16 पर्यंत गेला हा 15-16 15-16 तुम्ही हा आकडा नको विचारत आहो मी चक्कर मापडी आज पहिले सांगेल तुम्ही लोक तो विचारलो एसटी वैद्यचा प्रत्येक शेतकरी पैसे सांगताना आणि त्याला भीती वाटते तुम्ही नाही प्रत्येक जण हो ना मग एसटी वैद्यची ताकद एवढी आहे इथे श्रीमंत होणारे शेतकरी पाहिजे जगून ज्यांना जगायचंय त्यांसाठी एसटी वैदिक नाही ज्यांना श्रीमंत व्हायचे त्यांनीच हे स्वप्न पाहावं म्हणून तुम्हाला 15-16 सांगायला काही लाज वाटायची काही गरज नाही नाही राजबीज नाही वाटत का भीती वाटायची गरज नाही मग पण ते त्याच्यामुळे खर्च बी ना सर मग मी काय म्हणतो खर्चाशिवाय काय आहे दुसरं आता या बाकी शेतकऱ्यांना कसं वाटेल बया म्हाताऱ्याला 15 लाखाची आडत जाईल नाही 15 लाख झाले पण त्याला तुम्ही रोज पेट्रोल टाकताय गाडीला रोज ड्रायव्हर हिंडवताय Driver आहे. तो सगळा खर्च आहेच ना Packing आहे, पण दळणं सगळं आहे. जाऊन लोकांपेक्षा कापूस तुरीपेक्षा आरामशीर. आणि वरून इज्जत आरामशीर वरून बाबाचं नाव सगळीकडे चमकत आहे हो हळदीसारखं एसीटी वैदिकने माझं सगळं महाराष्ट्रामध्ये नाव करून टाकलं केलं का नाही हो. एका तासामध्ये 1.5 क्विंटल 1 क्विंटल 1.25 क्विंटल एका तासामध्ये संपते तिथं गेलं 300 रुपये किलो प्रमाणे बाजार काय मला माहित माहित नाही market तो मध्ये. बाजार त्याविषयी आम्हाला काही बिजार घेणं- माझा भाव आहे पटेल हा. ठिकाणी आपला माल हा आणि आपला भाव हा बरोबर आहे की नाही बरोबर. एसटीचा शेतकरी स्वतःचा बाजार स्वतः ठरवतो हे आतापर्यंतचा काय आहे अनुभव आहे म्हणजे